मम्मी पप्पा दीदी आणि आमची नवरीबाई। शिरीष महाराजांच्या डोळ्यात पाणी आणणारे 4 पत्र। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.ब.प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे। आज सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली। अखेर आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे। शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देऊ गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। आत्महत्येपूर्वी त्यांनी आई, वडील, पत्नी आणि होणाऱ्या पत्नीसाठी चिठ्ठी लिहिली आहे। शिरीष महाराजांनी 4 चिठ्ठ्या लिहिल्या आहेत। या 4 चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेल्या मजकुरात त्यांनी मनात अनेक वर्षांपासून मनात साचलेलं सगळं सांगितलं आहे। पहिली चिठ्ठी। प्रिय मम्मी पप्पा दीदी, काय लिहू मी? आयुष्यात जे जे करायचं म्हटलं त्या प्रत्येक निर्णयात तुम्ही पाठीशी उभे राहिलात। लोकांना जे मिळवण्यासाठी कितीतरी वर्षे लागतात ते तुमच्या पाठिंब्यामुळे काही वर्षातच तुमच्या पाठिंब्यामुळे मिळालं आणि मी इथवर पोहोचलो। आयुष्यात कधीच तुम्हाला माझ्यामुळे मान खाली घालावी लागली नाही। एवढं सुंदर आयुष्य जगलो, मला जन्म दिलात, एवढं घडवलं, पाठीशी उभे राहिलात, पण नेमकं जेव्हा मीच तुमच्या पाठीशी उभं राहिला पाहिजे तेव्हाच मी तुमचा हात सोडून जातोय। कधी कधी सर्व मिळून सुद्धा माणूस युद्ध हरतोच। मीही थांबत आहे, मला माफ करा, तुम्हाला एकटं सोडून जातोय। दुसरी चिठ्ठी। माझी लाडकी पिनू प्रियांका, खरं तर तुझा हात कुठं आत्ता पकडला होता। आपलं आयुष्य आता कुठं फुलायला सुरुवात झाली होती आणि मी जातोय। तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणून तुला भेटून मग ही चूक करत आहे। मी हात जोडून माफी मागतो, माफ कर। आयुष्यात सर्वात जास्त मी अपराधी कोणाचा असेल तर तुझा आहे। तुला न्याय देऊ शकलो नाही। माझ्या वाईट काळात तू माझ्या सोबत उभी राहिलीस, माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस। मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस। माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे, तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस। मला माफ कर, तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय। कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं, सगळंच राहिलं। मी काहीही न देता माझ्या जोडीत भरभरून दान टाकलंस तू। तू खूप गोड आहेस, निस्वार्थी आहेस, खूप काही बोलता येईल। जप स्वतःला। एवढा काळ थांबलीस, आता मीच नसेल त्यामुळे थांबू नको। पुढे जा, खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट, आता वर्क फ्रॉम होम घे। माझ्याकडून खूप वेळा खूप साऱ्या चुका झाल्या, मला माफ कर, तुझाच अहो। तिसरी चिठ्ठी। प्रिय बाबा आणि सर्व परिवार, खूप कष्ट करा आणि इकोसिस्टीम उभी करा। मला माफ करा, थांबू नका, लढत राहा। विजय नक्कीच आपला आहे। स्वतःला जपा आणि मधून मधून आई वडिलांकडे लक्ष द्या। आता पूर्णविराम देतो। चौथी चिठ्ठी। प्रिय मित्रांनो, खरं तर सोडून जाणाऱ्या माणसाने मदत मागू नये, पण कृपा करून आई वडिलांना सांभाळा। दीदीचं चांगलं स्थळ पाहून लग्न लावून द्या। खूप मोठा कर्जाचे डोंगर माझ्यावर आहे, तेवढा आई वडिलांच्या डोक्यावरून उतरवा। कोणाचे किती आहे ते वडिलांना माहीत आहे, तरी सुद्धा इथे लिहित आहे। इतकंच भीक वाटत असेल हे मी सुद्धा फेडू शकलो असतो, हे सुद्धा वाटत असेल, पण ताकद नाही। आता लढण्याची माफ करा मला। आणि हो, आमची नवरीबाई, तिची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललो आहे। खूप गोड आहे प्रियांका, तिला कधी वेळच देता आला नाही। तिच्यासाठी चांगला मुलगा बघा, नाहीतर ती लग्न करणार नाही। हात जोडून माफी मागतो।